हॅलो नमस्कार. उर्मिलास ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आता पहाटे 4 वाजले. 4 वाजता माझी चालू आहे झाडझूड. माझी सकाळ झाली 4 वाजेपासूनच. तर आज आहे ना मी तुम्हाला 4 ते 9चं रुटीन शेअर करणार आहे. तर दररोजचंच माझं असं रुटीन असतं. तर झाडझूड झाली आता. तर आता 4:30 वाजले. माझे आंघोळ वगैरे सर्व आवरले. भांडे लावून देते. तर रात्रीचे घासलेले भांडे ते लावून द्यायचे. त्यानंतर पारूचं घर झाडून घ्यायचं आणि किचन पुसून घ्यायचं आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करायची. मुलं आहे ना सकाळी 6लाच घरातून जातात, म्हणजे ते सकाळी 6च्या बसने जातात कॉलेजला. त्यामुळे ना त्यांना 6च्या आधी सर्व तयारी करून द्यावं लागते. टिफिन, चहा त्यांचं सगळंच आवरून द्यावं लागतं. तर आता त्यांच्या टिफिनचीच तयारी चालू आहे. तर मी टिफिनसाठी ना डांगराची भाजी करते. तर डांगर चिरून घेतलं आहे. एका कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, लसणाची फोडणी दिली. त्यानंतर डांगर टाकलं आहे. मिठामध्ये डांगर चांगलं परतून घेतलं. थोडीशी वाफ दाबून घेते. तोपर्यंत आहे ना इकडं कणिक मळून घेते. तर सकाळचं नियोजन कसं सगळ्यांचंच असं असतं. सकाळी खूप घाई गडबड असते. मुलांना शाळेत जायचं असतं, कोणाला कॉलेजला जायचं असतं. तर सर्व कामे ही सकाळी लवकर आवरली पाहिजेत. त्यामुळे ना नियोजन पद्धतीने कामाचं चांगलं जर नियोजन करून ठेवलं ना रात्रीच, तर काम आवरायला आणि सकाळी टिफिन करायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ना मी दररोजच संध्याकाळी नियोजन करून ठेवते. म्हणजे सकाळी काय द्यायचं टिफिनला मुलांना विचारूनच घ्यावं लागतात, कारण ते कोणती भाजी आवडीनं खातील त्यानुसार आपल्याला भाजी द्यावं लागते. तर आता माझी पोळ्या पण झाल्या आणि डांगराच्या भाजीला आहे ना आता मसाला टाकते मी. 2 चमचे लाल तिखट टाकलं, 1 काळा मसाला टाकला, थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला, 1 कोथिंबीर टाकली आणि आता परतून घेते. तर भाजी पण झाली, दूध तापून झालं आहे. आता मुलांना चहा ठेवते. तर 5:30 वाजले. 5:30 वाजेपर्यंत माझं सर्व हे आवरून झालं आहे. तर भाजी ना थोडीशी थंड होईपर्यंत मी तशीच ठेवली होती. त्यानंतर आता टिफिन भरून घेते दोघांचे बी आणि बॉटल पण भरून ठेवते. तोपर्यंत त्यांचं दोघांचं पण आवरून जाईल चहा घ्यायला. तर असं नियोजन केलं पाहिजेत कामाचं, तर कामं पटपट होते. आळस येत नाही माणसाला. दिवसभराचं काम माणूस एकदम उत्साही करतं. तर अशा पद्धतीने माझं दररोजचं नियोजन असतं कामाचं. तर तेच मी तुमच्या संग शेअर करते आज. तर माझ्या कशा पद्धतीने नियोजन असतं कामाचं. तर मुलांचं सर्व आवरलं आहे आता. तर आता मी आहे ना चूल पेटून दिली आहे. म्हणजे आता मुलांचं आवरलं, आता तर आमचं आवरायचं. तर चूल पेटून दिली. चूल पेटेपर्यंत तुळशीला पाणी घालून घेते. तिथं आज आमची पिंड पण ठेवलेली तुळशीमध्ये, म्हणजे तुळशीला बी आणि शंकराच्या पिंडीला पण पाणी घालून घेते. हळदी कुंकू होऊन पूजा करायची. तर हे असं दररोजचंच रुटीन असतं. आणि या बाहेर किती काळोख दिसतोय. 5:30 वाजले पण किती काळोख दिसतोय आणि वातावरण एकदम फ्रेश आहे. खूप भारी वातावरण वाटतंय. तर अशा पद्धतीने ना माझं दररोज सकाळचं रुटीन असतं. तर आता देवपूजा करून झाली. आता परत किचनमध्ये आली मी. तर आता आहे ना विराजचं त्यांचं सर्व काम आवरून झाले. डबा झाला, बाटल्या भरल्या आणि ना चहा पण उकळा आहे. आता मी चहा गाळते त्यांचा. 5:30 वाजेपर्यंत एवढं आवरलं आहे त्यांचं आलं. ते दोघं पण रेडी झाले. विराज आंघोळ करतोय, दीदीचं आवरलं. तर आता त्यांना चहा देते आणि भाजी पण टाकते ना चला. आज कोण आहे? आज शुक्रवार. सोमन प्रदोष बघ. तर हा व्हिडिओ आहे ना शुक्रवारचा आहे. तुम्हाला थोडा लेटच येतोय, कारण 2 दिवस आहे ना तब्येत बरी नव्हती, त्यामुळे व्हिडिओचा अपलोड केला नाही. तर हा व्हिडिओ आहे ना शुक्रवारी काढलेला आहे मी. तर हे सर्व नियोजन आहे ना शुक्रवारचं आहे. शनिवारी अपलोड करायचा होता पण काय केलंच नाही. काही कारण असल्यामुळे ना शनिवारी अपलोड करता नाही आला. त्यामुळे ना आज रविवारी अपलोड करते मी हा व्हिडिओ. तर हा आहे ना शनिवारचा व्हिडिओ आहे. शुक्रवारचा नाही, तर शुक्रवारी काढलेला होता मी. तर आता दीदी पण आली चहा घ्यायला आणि विराजचा अजून आवरतोच येतो, आंघोळ करतोय तो. त्या दीदीच्या नंतर तो आता आंघोळीला गेला, त्याच्यामुळे त्याला उशीरच लागेल थोडासा. तर अशा पद्धतीने ना आता आमचं चहा तिघांचा पण चहा झाला आहे, विराजचा, दीदीचा आणि माझा. आम्ही तिघं पण चहा घेतोय. तर आता चहा करता तर 5:45 बरोबर वाजतात. तर आता आमचा चहा घेऊन झाला आहे. विराजचा चहा बाकी आहे, त्याचा चहा गरम करते आणि इकडे लगेच आमच्या भाजीची तयारी करते मी. आम्ही आता 4 जण आहे ना, तर आमच्यासाठी वांग्याची भाजी करते. तर त्याची तयारी करते. वांगे कापून घेतले आणि आता गॅसवर फोडणी देऊन त्यानंतर चुलीवर शिजायला ठेवायची. तर 2 वगळ्या तेल टाकले, त्यामध्ये बी तेल चांगलं तापलं आहे.
तेल तापल्यानंतर त्यामध्ये लसूण, जिरे, मोहरीची फोडणी द्यायची आणि थोडीशी हळद टाकायची. हळद आणि मिठामध्ये चांगले परतून घ्यायचे वांगे. शिजायला पण पटकन शिजतात आणि चवीला पण खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने मी ही वांग्याची भाजी करीत असते. कसं आहे, कामाचं नियोजन असलं ना, दुसरे पण कामं पटपट होतात आणि आपल्याला पण आळस असा हा येत नाही. तर चला, वांगे पण टाकून दिले मी आता परतायला. तर वांगे टाकल्यानंतर 2 मिनटं हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं चांगलं. त्यानंतर मीठ टाकून परत परतून घ्यायचं आहे. तिकडं विराजचा पण चहा उकळला आहे. अशा पद्धतीने तर तुम्ही वांग्याची भाजी केली ना, खूप छान लागते खायला आणि चवीला पण खूप छान लागते. तर दोन्ही पण एकच आहे, पण सांगते मी, खूप छान लागते. तर आता ना भाजी परतून झाली, आपले वांगे परतून झाले. आता लाल तिखट टाकलं आहे 2 चमचे, काळा तिखट टाकलं आहे 1 चमचा आणि पाव चमचा हळद टाकली. थोडीशी आधी पण टाकली होती मी हळद आणि नंतर पण टाकली आहे. त्याने ना कलर खूप छान येतो आणि भाजी दिसायला पण छान दिसते. तर आता मसाले परतून घेते. तेल सुटेपर्यंत चांगले मसाले परतून घ्यायचे आणि यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजेपर्यंत. म्हणजे आपल्याला कशी भाजी धरायची, ती घट्ट पातळ तसे पाणी टाकायचं. पाणी ना मी गरम करून ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये अगदी, तेच ग्लासने टाकते आता. त्यानंतर कोथिंबीर टाकली वरून आणि आता झाकण ठेवून देते. झाकण ठेवून दिल्यानंतर आता ही भाजी ना मी चुलीवर ठेवणार आहे शिजण्यासाठी. तर म्हणजे ना पोळ्या करेपर्यंत चुलही चांगली पेटेल आणि भाजी पण शिजून जाईल. तर आता शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे मी बाहेर आणल्यानंतर. थोडंसं काळच दिसतं आहे, पण मला बरोबर दिसतं. इथं लाईट लावलेलं आहे ना, हे बघा, हे 5:45चं वातावरण किती छान आहे. आता भाजी शिजली काय बघते. भाजी शिजतच आली होती. तर मुलं पण तिकडं आवरताय, त्यांचं आलं दप्तर वगैरे, टिफिन वगैरे भरताय. तर भाजी शिजली. आता मी ना पोळ्या करून घेते लगेच, कारण आहे ना चूल चांगली पेटली आहे, त्यामुळे ना पोळ्या करून घेते पटकन. म्हणजे ना सगळंच काम आवरल्यासारखं वाटेल. मग काय पोळ्या झाल्यानंतर आहे ना निम्मं काम आवरल्यासारखं वाटेल. कारण आता थोडंसंच काम राहिले, कपडे आणि भांडे वगैरे, घरं वगैरे पुसायचे थोडेसेच काम राहिले. तर पोळ्या करून घेते पटपट. आता आहे ना 6 वाजले. तर 6 वाजता मुलं पण चालली शाळेत. हे बघा 6चं वातावरण किती छान लुक दिसतोय ना, 6 वाजेचा वातावरण भारी आहे. हे बघा. तर आता पोळ्या झाल्या नाही माझ्या, करते अजून मी. थोडा आहे ना व्हिडिओचा स्पीड वाढवला आहे मी, कारण एवढं दाखवणं म्हणजे शक्य नाही आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल ना त्यामुळं. तर हे बघा, आता आहे ना 6:45 वाजले. सगळं काम आवरले, म्हणजे भांडे वगैरे गोळा करून ठेवले, पोळ्या झाल्या आहे. तर हे बघा, भाजी पण झाली, पोळ्या पण झाल्या आहे, किचन पण चकाचक झालं आहे. घड्याळ दाखवते मी. हे बघा 6:45 वाजले. तर आता पुढचा रूम राहिला आहे. हा पुढचा रूम आहे ना साफ करून घेते मी. माझं घर छोटं आहे, त्यामुळे ना पसारा होतो रूममध्ये. तर रात्री ना शेंगा वगैरे काढेल होत्या ना, त्याचे गठोडे तसेच होते, ते बाहेर ठेवले उन्हाला. आणि बाजरीचं घमेलं होतं ते बाजूला ठेवलं आहे. कपडे उचलून घेतले आणि घर झाडून घेते पारूसं. त्यानंतर देवपूजा राहील. तर आता आहे ना हे पटपट घर आवरून घेते आणि नंतर भांडे घासायला घेते बाहेर. तर बघा, सर्व रूम चकाचक झालं आहे, सर्व आवरलं आहे. आता बाहेर आले भांडे घासण्यासाठी. आम्ही ना बाहेरच भांडे घासत असतो. इथं टाकीजवळ पाणी, इथं बाहेरच असतं जवळ, त्यामुळे ना भांडे बेसिंगमध्ये काही घसत नाही, नळ नाही बेसिंगमध्ये, त्यामुळे ना भांडे बाहेरच घासतो आम्ही. तर बाहेर भांडे घासायला मोकळे हवे, वातावरणात बी भारी वाटतं ना, मोकळं पाणी असतं बाहेर. त्यामुळे ना पटपट भांडे घासून घेते. आता भांडे घसतीच तोपर्यंत बाबाला चहा पण ठेवून दिलाय मी. तर चहा उकळतोय तिकडं गॅसवरती. तर आता बाबाचा चहा उकळाय, बाबांना चहा देते आणि इकडे बाबांनी ना आज नाश्त्याला सांगितलंय, तर त्यांच्यासाठी रवा करते. तर छान असा रवा बनून झालाय, तो पण देते त्यांना. आणि इकडं कपडे तर राहिले, ते कपडे आणि घर पुसणं. तर आता आहे ना जवळजवळ 7:30 पावणे 8 वाजत आले. तर आता मी कपडे धुवून घेते. हे बघा, कपडे धुवून झाले. आता आहे ना इथं पाणी घेतलं आहे मी फरची पुसण्यासाठी. म्हणजे आमची काही फरची नाही आहे, पण कोबाच आहे, तर तो पण पुसून घेत असतो.
माशा वगैरे होती नाही, मग जाडं मीठ आणि लिंबू घेतलं मी, मुंग्या पण होती नाही त्याने. तर आता आहे ना घरं पुसून घेते. तिन्ही रूम आहे आमचे, 3 छोटे छोटेचे, पुसायला काही जास्त वेळ नाही लागत, इतक्यात होऊन जातात. कारण मोठे रूम असताना त्यामुळं म्हणजे टाईम लागतो जास्त. तर माझे छोटे छोटे रूम आहे त्यामुळं आवरायला काही एवढा टाईम लागत नाही, पटकन होऊन जातं. तर हे बघा अशा पद्धतीने मी रूम पुसून घेते. तर 2 रूम पुसून झाले, आता हा शेवटचा. तर हा पण पटपट पुसून घेते. दीदी फुलपाखरू गेलं उडून. दीदी फुलपाखरू बघा सर्व काम आवरले, 9 वाजले, पण माझ्याकडून ना व्हिडिओ ती क्लिप आहे ना ती डिलीट झाली आहे. तर आता पहाटे 4 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंतचं रुटीन मी तुमच्या संग शेअर केलं आहे. अशा पद्धतीने माझं रुटीन आहे. तर दररोजचंच रुटीन अशा पद्धतीने असतं. तर माझं रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्ही बी तुमचं रुटीन जर ठेवलं ना तर तुमचे पण कामं पटपट होतील. आता ह्यानंतर वावरात जायचं म्हणजे मळ्यात जायचं. तर चला इथंच व्हिडिओ संपवते. धन्यवाद.